तुमच्या हातात दे त्याला घ्यायला तुमचे नाक तोंड वाकडे व्हायचे. माझ्या हातात काहीच द्यायचं नाही. नाही जाणार इथून पुढं. नाही आणि मला इथून मी पुढं खाली घेतच पण नाही. उतरायचं मी हातात काहीच घेत नाही. माझ्या हातात द्यायचंच नाही. मला आवडत नाही असं. तुमच्यासाठीच खाली उतरलो तुझ्याच हातात देतो पण बरोबर तूच मला द्यायचंच नाही. हा बोटाचं माप घ्या. बोटाचं माप पाहिजे मग अंगठ्याचं माप घ्या. सासऱ्याला दाखवायला काय नाही. बोटाचं माप नाही त्याला काय बोट बारीक नाही भाऊ त्याला काही 4 तोळ्याची अंगठी लागेल तो तिच्या बोटात बसेल. सासऱ्याला दाखवायला तर सासऱ्याकडे इकडे पाहावं. आम्ही एक बोलून असं आणलं अगे बाई मम्मा कुठे कुठंच निघाला होता. ऐक ना ती मोठी गाडी कोणाची? बाबा म्हणते माझी. बाबा म्हणते माझी. कोणाची मोठी गाडी? आजीजवळ कोणी गेला का नाही? मोठी गाडी कोणाची? मोठी गाडी बाबाची का? बाबाची कोणाची मग? हा? मला घरी जायचं. फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी बसलोय दुकानामध्ये कारण आज बरंच काही आवरायचं होतं. बाहेर जायचं आहे आम्हाला उद्या. त्यासाठी आज जरा आवरावर चालू होती. मी बाहेर गेलतो आणि अश्विन पण आवरत आहे. अजून मला गाडी वॉश करायची आहे. गाडी काल आतमधून व्हॅक्यूमनं साफ केली मी, पण आज वॉटर क्लीन करायची. फोम लावून तिला मस्त साफ करू. आणि वातावरण एवढं उन्हाचं डेंजर आहे. आज तर एवढं टेम्परेचर होतं ना, माप नाही त्या टेम्परेचरला. आणि मी आज विराचे केस कापायला गेलो होतो. माझे पण कापले, दादूचे पण केस कापले मी आणि विराचे पण कापले. आणि आता आहे ना, मला गाडी वॉश करायची. त्यासाठी ना दादूला म्हटलं थोडीशी मदत कर मला, पण आता दादू आतमध्ये गेलाय आणि मी बसलोय तोपर्यंत दुकानामध्ये, कारण गिऱ्हाईक चालू असतं. त्याच्यामुळे मी थांबलोय. आणि इकडे तुम्ही बाहेर बघू शकतो वातावरण एवढं जबरदस्त झालंय ना उन्हाचं. एवढं ऊनच लय पडलंय. एवढं ऊन आहे, बाहेर बस रे बस, लयच ऊन झालंय. संध्याकाळचे 4 वाजले तरी ऊन जाऊन राहिले. किती वाजले? 4च वाजले. 4 वाजले बघा मग. 4 वाजले तरी अजून ऊन जात नाही. तर चला आता आहे ना, मी आवरतो, जरा गाडी बिडी वॉश करतो. भेटू आपण थोड्या वेळाने. आणि तुम्हाला सांगितलंय का मी कुठे जाणार आहे? कमेंट करून ओळखा बरं आम्ही कुठं जाणार असला. अंदाज लावा फक्त तुम्ही का आम्ही कुठं जाणार आहे. तर मित्रांनो, आज संध्याकाळचं आहे ना, आशूला उद्या जायचंय म्हणून. आशू आज एवढी पार ठरून तयारी चालू आहे आशूची. तिला असं वाटवायला का कधी मी लवकर गाडीत बसन आणि कधी जाईन टपकन दिशी फिरायला, असं झालेलं आहे. तर आम्ही अजून सांगितलेलं नाही. आज तू सांगितलं कुठं चाललोय आपण, तर तुम्हाला उद्या कळलं आम्ही कुठं चाललोय. आता आम्ही सांगणार नाही. उद्या सकाळी गाडीत सगळे बसल्यावर सांगू. तर चला, मी आता दूध घेऊन आशू करते स्वयंपाक. आणि आशू स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मस्त शेवयाचा भात बरं का. शेवयाचा भात, आमरस, पोळी असं जेवण पाहिजे. पण मी खात नाही ते. काय बनवते तू तसं? मी भात गरम करते बिना. अच्छा, तर चला असू ना, भात गरम करते तोपर्यंत मी दूध घेऊन येतो घरी. आपल्याला केसला ही चकलेली, केस जाऊ दे तिकडे पुढं. पण इकडे काम काय चालू बघा. पहाटे 4 वाजता काम चालू आणि मला झोपेतून उठवलं आणि मग चालू केलंय. आणि वरतून ड्रेसला इस्त्री मारायची, मला म्हणते इस्त्री मारून द्या. इस्त्री तर काढून दिली ती बघ तिकडे इस्त्री. हा काय अर्थ आहे, माझी झोप नेऊन दिली. जायचंच अजून. सगळ्यात आधी कोण उठलं होतं? तूच उठली असं मला तरी वाटतं. माझ्या धाकामुळं. मी म्हणलं होतं ना चला ठीक आहे, चांगलं आहे. तर आता सकाळचे 6:30 वाजले आणि आम्ही सकाळी आवरून निघालोय फिरायला. म्हणजे फिरायला नाही, देवीच्या दर्शनाला. कारण की आता आहे ना, अधिक मास चालू आहे आणि देवीच्या दर्शनाला गेलेलं चांगलं असतं, ओटी भरलेली. तर मग त्यासाठी आम्ही निघालो. आता इकडे यश आवरून झोपला परत आणि विरा झोपलेली आहे आणि आवरून राहिलो सगळे. आता सगळी तयारी आहे मी रात्रीच करून ठेवली होती बऱ्यापैकी. आणि आता मग म्हटलं लवकर निघू. आणि खूप केव्हाच उठलेलो आहे. फायनली आता आवरले. अजून मम्मीच चालू आहे आवरायचं. 5:30ला मी तर 4:30 वाजेपासून उठलेले. सगळ्यात एक नंबर मीच उठले असं. मग मी खाली आले, आधी बघितलं सगळे झोपलेले होते. मी पुन्हा झोपले थोड्या वेळ. मग 5ला 4:45ला उठले आणि मग आवरलं. आता 6:30 वाजले तरी पण पप्पाचं पण आवरलंय. आणि आम्ही जातोय सुरेखाताई. आणि आम्ही म्हणजे सुरेखाताईंचे संगमनेरला, त्यांचं पण आवरलंय. आणि तिकडून जायचंय
आणि खरं तर ना आम्ही प्रियंकाकडे गेलो आणि तेव्हाच तिकडून जर गेलो असं आम्हाला खूप जवळ पडलं असतं. पण आता आम्ही परत चाललो आणि पुण्यावरूनच जावं लागणार आहे आता आम्हाला. आणि खूप लांबचा प्रवास आहे, 10 तासाचा. आमच्या इथून ना 10 तासाचा आहे. आता माझं आवरले, मम्मी चहा केलाय मम्मीने आणि इकडं ना चटणी बनवली मम्मीने. काही चपात्या बनवणार आहे. प्रियंका काय म्हटली मी चपात्या बनवल आणि चटणी तुम्ही म्हणजे सोबत ठेवलेली बरी असती. कधी कधी कसं मध्येच भूक लागते पोरांना आणि मग कधी कधी हॉटेल नसतं हायवेला वगैरे, तर मग असं चालू खाता येतं. तर त्याच्यामुळं म्हणजे सोबत ठेवलेली चांगलं असते चटणी आणि चपाती. मग आम्ही मस्त आणि बाहेर खायला पण खूप छान लागते शेंगदाण्याची चटणी आणि चपाती. मम्मीने डब्यात चटणी भरली, शेंगदाण्याची चटणी बनवली. ही चटणी सगळ्यांना आवडते मम्मीच्या हातची. म्हणली मी चपात्या करते आणि म्हणजे निघल्यावर फोन करा, मी आवडते तोपर्यंत. आणि आता माझं आवरायचं राहिलं. मम्मीचं सगळं आवरले, फक्त साडी घालायची. मी आंघोळ मम्मी साडी बदलायची, आवरायचं. आणि आम्ही काय आता उठलं फक्त शेंगदाण्याची चटणी बनवली, चहा बनवला आणि झालं आता पटके आवरायचं. काम आम्ही रात्रीच आवरून ठेवलं होतं. पण आवरलं. आणि यश ना आजी 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 आता दुसरी नातू आजी आजी नातवंड मम्मीला सारखी आजी आजी करून पण आजी 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 त्यांना आजीशिवाय होतच नाही. एक्सप्रेशन बा. आणि रात्री देवाची काय म्हणतात माहिती का, देवाला म्हणतात आजी तू गेल्यापासून मी सारखं रोखतोय. हा, तर तो पण तसा विरावानीच करायला पाहिजे डायरेक्ट. तुझ्या आठवणी मी सारखा रडतोय तो. पोरांना काय आजी एवढे बाई पोरांना होत नाही माझ्याशिवाय. पोरं लटकत असतं आज्यांना. मग देवाच आणि विरात मग काय आता देवांशी ते तर थोडे दिवस आले तर तसे करते. ते जाऊ द्या. विरात लहानपणापासून आहे, मग ती तशीच करणार. शिवानीचा पण माझ्याशिवाय होत नाही म्हणजे आखे. आणि आम्ही तुला आणत तेव्हा बोललो काहीच विरात पोरं करतच आज्यांना तसं. मला तर करतेच बाई. मम्मीला करतेच गरज. जीव लावते ना त्यांना जास्त. देवांश असंच करत होता विरा सारखा सेम. आणि आता आजी पाहिजे, विरा पण तसं डायलॉग त्यांचं सेम. आजी आजी पाहिजे पाहिजे. आजी पाहिजे. विराने मी नसतो कुठे दिसते नाही तरी माझी आजी कुठे आहे, माझी हा बाई. आजी कुठे आहे. काल तर कशी म्हणली का मी तिला म्हणलं आपल्याला जायचं ना उद्या. मी नाही येत, मी आजीजवळ थांबणार आहे. मला नाही यायचं. म्हणलं आजी येणार आहे ना. म्हणजे हा आजी तू पण येणार का. रात्री मी म्हटलं जाऊ दे तू ना झोपत नाही ना, मग मी येणारच नाही. आजी चल ना पण प्लीज. हा चल ना पण प्लीज आजी, लय भारी बोलते. प्लीज प्लीज लय साडी कळलं. घालते. हा पटकन आवडते. टाइम झाला नाही. आणि लांबचा प्रवास आहे ना, तर त्याच्यामुळं लवकर निघणार आहे आम्ही. तरी पण टाइमच होणार आहे खूप. कमेंट होती अश्विनी धोंडा वगैरे मम्मीने जावयांना धोंडा नाही केला का, तर सगळ्यांना सोबत करायचं आहे. म्हणजे प्रियांकां ते पण येणार आहे आणि ना सपनान ते पण येणार आहे, पण त्यांचं सुट्टीचं नियोजन अजून नाही होते. आणि सुरेखाताईन ते पण येणार आहे. आणि मेन म्हणजे निम्मे दिवस तर मम्मी सपनाकडेच गेली होती धोंड्याचा महिना चालू झाल्यापासून. आणि आम्ही पण फिरायला गेलो होतो. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर काही ते 4-5 दिवसच झाले. त्याच्यामुळे मग अजून तर जसं धोंड्याचा महिना चालू होता तसं आम्ही सगळे बाहेरच होतो. आणि मग आता आलोय. मम्मीन ते पण आले, म्हणजे आम्ही लवकर आलेलो होतो. मम्मीन ते जरा लेट आले, कारण त्यांचं ट्रेनचं तिकीटच लेट होतं. त्याच्यामुळे जायला लेट निघाले ते तिकडूनच. आणि ठरवलंय तर मग सगळ्यांना जसं सोबत. तर सकाळी सकाळी आशू आवरून निघालेली बाहेरच फिरायला. कुठं चालली. हा फिरायला कुठं पण सांगायचं नाही का अजून. अशी सांगणार नाही कुठं चालली म्हणून, पण चालली. सांगितलंय का तू. देवीला चाललोय, पण कोणत्या देवी चाललोय नाही सांगितलं. अच्छा, तर देवी आमचा प्रवास आमचा 10 तासांचा प्रवास नाही. अच्छा, तर इथून 10 तासांचा प्रवास आहे. आता आम्ही निघालोय आवरून. लय सकाळी मी ही तर 4:30ला उठली होती बांबावल्यासारखं. जाई 4:30. तर चला जाऊ आता निघू. विरा बघा आमची बाहुली घेऊनच तयार आहे. विरा सुद्धा आंघोळ करून रेडी आहे. आज सकाळी सकाळी फिरायला जायचंय. विरा कुठं जायचंय तुला. बोल ना. तिला घेणंच नाही कशाचं. देऊ राहिली विराला काय देते. कॅडबरी एवढ्या सकाळी सकाळी. इकडे दे मला खायची ती. हा माईक तुला. विरा आपली नाही ना. हा विरा मम्माची नाही ना. नाही बाबा आपली आहे. आपली आहे विरा आपली. अगं आहे इकडे. तिच्या डोक्यात ते फिक्स झालं. मम्मी सांगते आजी निघून जाते काय. आजी निघून जाते काय. फायनली आता आम्ही सुरुवात केली झालो. चाललो फिरायला विरा आणि मी. कुठे चाललं सांग, कुठे चाललो. जय जय बाप्पा करायला.
आम्ही बाळाला पण घेतलंय. आमच्या बाळासोबत बाळा बघा कसं बघतोय. चला दरवाजा लॉक करतो ना शहाणे हाताने. तुमचं काय आहे? तुम्ही निघाले इंडायला. काय या महिन्यात इन्व्हर्टर बंद करून टाकलंय. बस राहिला लय वेळेस. हा इन्व्हर्टर बंद केलंय. केलंय ना, बरं झालं. मग आता बिगर कामाची नको लाईट वाया जायला. बसा चला. त्या डोंगरावर नेमकं सावली पडलेली किती भारी दिसतंय. हा ना, खूपच भारी वाटतंय. आता आम्ही आलोय संगमनेर जवळ जवळ. संगमनेरमध्ये झालं इकडं या रस्त्यात आल्या का लय छान फील येतं. तरी आता ही आखी झाडं काढली नाही तर पूर्ण हिरवळ रस्ते आहे ना, मग किती फुलांची झाडं छान होती. वाटतं. सगळे काढल्यात. किती वेळ लागला त्याला यायला. म्हणजे रोडचं काम कायम आमच्या दरवेळेस व्हिडिओ होती असणारच लोकेशन तुम्ही बघा. कारण दरवेळेस इथं आलं ना आम्ही छान वाटतंय. बघ इकडं खंडोबाचं मंदिर आम्ही गेलेलो इथं. आणि इकडं प्रेम मंदिर आहे श्रीकृष्ण. हे मंदिर पण खूप फेमस झालेलं आहे. हे मंदिर कशाचं आहे ग? आम्हीच नाही गेलेलो अजून. जायचं का आपण एका दिवशी? इथून एवढं जातो येतो आपण. भक्ती शक्ती मंदिर आहे ते. जाऊ ना ग मग भक्ती शक्ती मंदिराला. विराच्या वेळेस काम चालू होतं त्याचं. प्रेग्नन्सी होती तेव्हा, त्याच्यामुळे आम्ही गेलेलोच नाही तर सारे मंदिरांमध्ये जाऊन आलेलो आम्ही इकडं. ही बांधकाम कशी चालू आहे का? हॉस्टेल. तेव्हा इथं एक देवीचं मंदिर आहे ना, इथं पण आम्ही जाऊन आलेलो आहे. सप्तशृंगीचे आहे ते. इथं गेलेलो आहे. गेली होती तू नाही का दादा, तुला आठवत नाही का आपण गेलेलो डोंगरावर? हे काय इथंच. मागे बसले मम्मी ते. आत्ताशी 8 वाजले 40 किलोमीटर. आम्ही ना आलो, वडे खाल्ले. आणखीसाठी मोठे जावई रडत होते. आणखीसाठी वडे ते घेऊन दाजी रडत होते. म्हणजे या दाजी रुसले होते धोंड्याला घालून. बळच जेवायला बसले बघ आता. कसे बसले पप्पा बरोबर मम्मी बरोबर जेवायला बसले. आता बळच समजावलं ते नाही आणि मग जेवायला बसले. काय नाश्ता तुमच्यासाठी चाललाय. आम्ही खात नव्हते म्हणजे मला ना पहिलं ना तोंड्यालाच बोलवणार. दाजीने काय वडा नाही खाल्लाय. दाजी चहा चपाती खाल्ला. दाजीला ना 2 प्रोजेक्ट डायरेक्ट आणखी करायची तर तुझ्या. हा ना, हो ते म्हणे मी येईन तुमच्या संगीत येणार नाही. हा मोठं माप घ्या. बोटाचं माप पाहिजे. मग अंगठ्याचं माप घ्या. सासऱ्याला दाखवून राहिले काय नाही. बोटाचं माप नाही त्याला काय बोट बारीक नाही भाऊ. त्याला काही 4 तोळ्याची अंगठी लागेल. तो तिच्या बोटात बसेल. सासऱ्याला दाखवू राहिलं तर सासरा कडे इकडे पाहू राहिलं. मधलं नाही परवडत. आधी जेवून घेतो मी. मधलं नाही परवडायचं. जेवून घेणं गरजेचं आहे. चाय. त्यांना उपवास आहे मला शनिवार तुम्ही काय मोडायच्या मागे राहिले काय शनिवार असं. म्हणून तो वडा घेताना चिडचिड झाली माझ्या. मला चिडचिड त्याची नाही झाली. मी गाडीत मला बसायचं पिशवी तुझ्या हातात देतोय ते तशीच बसून राहील. मला गाडीत बसायचं, मला स्टिअरिंग धरायची. मला बरं माझ्या जवळच दादा होता, तुम्ही दादाच्या हातात देऊ शकत होते ना. तुमच्या हातात द्यायचं त्याला घ्यायला. तुमचे नाक तोंड वाकडे व्हायचे. माझ्या हातात काहीच द्यायचं नाही. नाही जाणार इथून पुढं. नाही आणि माझ्या मी पुढं खाली घेतच करून नाही. मी करायचं. मी हातात काहीच घेत नाही. माझ्या हातात द्यायचंच नाही. मला आवडत नाही अशा. तुमच्यासाठीच खाली होतो. तुझ्याच हातात देत होतो. बरोबर तूच मागवलं. द्यायचंच नाही. हा नाही का, मला वाटलं पप्पाच. आम्ही आलोय आता. आली ना आमचा नाश्ता वगैरे करून घेतला. वडे खाले आणि मिस्टरला उपवास आहे त्यांना आता साबुदाणा वडे घेऊन पुढं. आणि सुरेखाताईने अजिबात आवरून नव्हतं ठेवेल. सुरेखाताईने अजिबात आवरून नव्हतं ठेवेल. आताच आम्ही उद्या एक तास झाला मागवलं. आजींचा कंपनी शेअर घेऊन. कंपनीच आहे का? तरी म्हणलं यांनी पण असंच कलर नाही, माझा वेगळा आहे थोडा. थोडा वेगळा आहे पण असंच कलर थोडासा घेऊन आले ना तुम्ही. आवरा परत कंपनी जपलो. दाजींना परत रुसायचं असं दाजी म्हणत्या. दाजीला यायचंच होतं. दाजी वाजन असं हाणते समोरचे डायरेक्ट मागं पळाले पाहिजे. मागं माग माग करायला लावत्या. घाला तुम्ही.